नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 15 फेब्रुवारी 2026ला आलेली आहे महाशिवरात्र आणि यंदाच्या महाशिवरात्रीचं काय खास वैशिष्ट्य असणार आहे, यंदाच्या महाशिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त काय असणार आहे, निषिद्ध काल काय असणार आहे, तसेच महाशिवरात्रीला उपवास हा कसा धरावा, कोणते पदार्थ खावेत, तर महाशिवरात्रीबद्दलची संपूर्ण माहिती ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. चला तर मग मी व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, सगळ्यांना माहिती आहे की महाशिवरात्रीची रात्र महत्त्वाची असते. या रात्री भगवान शिवशंकराची पूजा केल्याने, त्यांचे स्तोत्र म्हटल्याने, भगवान शिवशंकराच्या नावाचा जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो. चतुर्दशी तिथी 2 दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे. म्हणून यंदा 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र आहे. मात्र अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. परंतु महाशिवरात्रीत मगाशी म्हटलं तसं रात्रीचं महत्त्व असतं. या दिवशी करायचं शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केलं जातं. रात्रीचे समान 15 भाग केल्यानंतर त्यापैकी 8वा भाग तो निषिद्ध काळ म्हणून ओळखला जातो. जेव्हा निषिद्ध काळी कृष्ण चतुर्दशी म्हणजेच महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची 14वी तिथी असेल तिला शिवरात्र म्हटलं जातं. माघ महिन्यात या शिवरात्रीला विशेष महत्त्व असल्याने ती महाशिवरात्र असते. आणि यंदा जो निषिद्ध काल आहे तो कधी असणार आहे तर 15 फेब्रुवारीला उत्तर रात्री 12:28 ते 18 मिनिटांपर्यंत हा निषिद्ध काल असणार आहे. भगवान शिवशंकराची उपासना ही उपवास, पूजा, जागरण या 3 प्रमुख गोष्टींनी करायची असते. आणि रात्रीच्या 14 प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजा देखील केली जाते. तिला यमपूजा असंही म्हटलं जातं. महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरासाठी जलाभिषेक, रुद्राभिषेक केला जातो. घरच्या घरी जर तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा करायची असेल तर ती कशी करायची या संदर्भातील व्हिडिओ लवकरच येणार आहे. पण बघा, तुम्हाला माहिती आहे का, शिवरात्रीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र आणि महाशिवरात्र असे शिवरात्रीचे 5 प्रकार आहेत. यापैकी महाशिवरात्र सर्वश्रेष्ठ मानली जाते. रोजची रात्र ही नित्यशिवरात्र असते. शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्षशिवरात्र असते. आणि प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मासिक शिवरात्र असते, म्हणजे महिन्याला येणारी शिवरात्र. आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र मानली जाते. महाशिवरात्र कधी आहे ते तुम्हाला कळले. शिवरात्रीचे महत्त्व देखील तुम्हाला समजले आहे. आता आपण उपवासासंदर्भातील माहिती बघूया. शरीर शुद्धी करण्यासाठी खरे तर उपवास केले जातात. महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण 24 तासांसाठी केला जातो. म्हणजे 15 फेब्रुवारीला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून, शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्या शुद्ध पाण्याने स्नान करून रोजची देवाची पूजा करून तुम्ही शिवलिंगाची सुद्धा विधिवत अशी पूजा करायची आहे. तर ती पूजा कशी करायची या संदर्भातील व्हिडिओ येणारच आहे. तर अगदी त्याच पद्धतीने पूजा करायची आणि व्रताला सुरुवात करायची. हा उपवास दिवसभर करायचा, रात्रभर करायचा आणि 16 फेब्रुवारीला सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. म्हणजे तुम्ही 15 तारखेला सकाळी उपवास केला तर तो रात्री सोडायचा नाही. रात्रीसुद्धा तुम्ही उपवासाचे पदार्थ खायचे आहेत. मात्र 16 तारखेला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता. फक्त ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या स्त्रिया मात्र पूजा करू शकत नाहीत. पण तुम्ही उपवास मात्र नक्की करू शकता. आणि मनातल्या मनात महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करावा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं. आता हे व्रत कसं केलं जातं तर हे व्रत 3 प्रकारे केलं जातं. एक म्हणजे निर्जळी, म्हणजे उपवासाच्या दिवशी दिवसभर पाण्याचा थेंबही घेत नाहीत असा उपवास म्हणजे निर्जळी उपवास. पण हा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावं, अन्यथा एवढं व्रत करण्याची काही आवश्यकता नाही. आणि दुसरं म्हणजे फलाहारी व्रत, म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये, या उपवासामध्ये दूध आणि फळांचा समावेश करतात. शेंगदाणे, तळलेले चिप्स, उपवासाचे पदार्थ असे पदार्थ खाऊनसुद्धा हा उपवास केला जातो. आणि असं सांगितलं आहे की या उपवासाला शक्यतो मिठाचे सेवन करू नये.
म्हणजे जे आपलं समुद्री मीठ असतं ते उपवासाला चालत नाही. मग शक्यतो शेंदव मिठाचा वापर करावा. ते थोडंसं गुलाबीसर रंगाचं असतं. ते मीठ तुम्ही उपवासाला खाल्लं तरीही चालू शकतं. उपवास करताना आपण मात्र शरीरशुद्धीसाठी उपवास करतो, पण आपलं मन त्या दिवशी तेवढंच स्वच्छ, शुद्ध असणे देखील गरजेचे आहे. चांगले विचार आपल्यामध्ये असणं गरजेचे आहे. म्हणजे या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं. कोणाशीही वादविवाद, शिव्याशाप अशा गोष्टी करू नये. कोणाशीही भांडणं करू नये. या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावं, गोड बोलावं. या उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ शिवाच्या ध्यानधारणेमध्ये घालावा. मंत्र जप करण्यात घालावा. उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे, अशा पद्धतीने उपवास करण्याचे खरं महत्त्वाचं असतं. त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावरती भर द्यावा. त्यातल्या त्यात तुम्ही खजूर, राजगिरा, रताळे, सुकामेवा, फळे अशा पदार्थांचा जास्तीत जास्त किंवा त्याचबरोबर फळांचा सुद्धा समावेश आहारामध्ये करू शकता. तसेच बऱ्याच जणांना हे माहितीसुद्धा असेल की महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई म्हणजेच बऱ्याच ठिकाणी याला भगर असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही आमच्या भागामध्ये खाल्ली तरी चालते. तुमच्या भागात खाल्ली जात असेल तर तुम्ही खाऊ शकता. बघा, उपवासाला तुम्ही वरई म्हणजे भगर सोडून इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. आमच्याकडे ती खाल्ली जाते. तर हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा. आता बऱ्याच ठिकाणी उपवास हा दहीभात खाऊन सोडला जातो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडताना सुद्धा आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे. म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल. उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थाचे सेवन करणे जरूर टाळा. शक्य झालं तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा दहीभात खाऊन किंवा मग तुम्ही जे जेवण बनवलं असेल, साधं सात्विक वरण भात, भाजी पोळी, चपाती, तर असे जेवणसुद्धा करून तुम्ही उपवास सोडू शकता. तर आता मी तुम्हाला सांगितलं की उपवास कसा करायचा आणि कधी सोडायचा. तर आता शिवरात्रीला जर आम्हाला उपासना करायची असेल तर आम्ही काय करावं? अगदी सोप्या काही उपासना आहेत. शिवरात्रीच्या रात्री तुम्ही प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकराची पूजा करून स्तोत्रमंत्राचं पठण करू शकता. जे स्तोत्र तुम्हाला येत असतील ते म्हणू शकता किंवा अगदी काही येत नसेल तर ओम नमः शिवाय हा मंत्र सगळ्यांना येतो. या मंत्राचा जप जेवढा जास्त जमेल तेवढा जास्त वेळा तुम्ही करू शकता. शिवलीलामृत हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. या शिवलीलामृतातील 11वा अध्यायसुद्धा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पठण करू शकता. 11वा अध्याय आणि शिवरात्रीच्या ज्या काही सेवा आहेत त्या देखील मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही देखील या सेवा नक्की करा. आता महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागरण करावे. याने व्रताचे अधिक पुण्य आपल्याला मिळेल. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे जमेल तेवढी जास्तीत जास्त तुम्ही रात्री महादेवाची सेवा करा. कारण हे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते. असे म्हणतात की कुमारिका यांना चांगला पती मिळावा म्हणून उपवास करतात. तर विवाहितांनी सुखी संसारासाठी हा उपवास करावा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवरात्रीच्या व्रताचं महत्त्व सांगितलं आहे. त्याचबरोबर उपवास कसा करावा, कसा सोडावा, कधी सोडावा, काय खाऊन सोडावा, तरच तुम्हाला व्रताचं फळ मिळेल, अशी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि आम्ही अमरावतीकर या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन अर्थपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.